झायलेम मधून खाली जातं, मुळामधून परत ते वरती येतं. म्हणजे मुळामध्ये उरलेलं अन्न मुळामध्ये स्टोअर होत राहतं. झाडाच्या कोणत्याही झाडाची सिस्टम अशी आहे, झाडाचा 70% अन्नसाठा हा मुळांमध्ये असतो. राहिलेला तुमचा 30% अन्नसाठ्यामधला 20% जवळजवळ खोडात असतो आणि राहिलेला फक्त 10% अन्नसाठा हा तुमच्या पानांमध्ये वगैरे फळांमध्ये वगैरे असतो. नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मित्रांनो, बरीचशी बॉइलिंगची समस्या आता कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितले की आज आणि काल पाऊस होता, याच्यामध्ये परत हे फळ आहे ना आपले नरम पडतील आणि परत त्याच्यावर आर्बेनिया कोर्टेवारा सारखे जीवाणू, परत तुमचा जंतुमनस ऑक्झिनोपोडस पुनिकई, ज्यांना कलर आलेला नाही त्यांना त्याल्याची समस्या उद्भवू शकते. तिथं थोडी तुम्ही प्रिकॉशन घ्या. रेट हळूहळू वाढतीलच 100%. आणि मित्रांनो, थोडंसं बोलायचं झालं तर डाळिंबाचं क्षेत्र वाढतंय, पण डाळिंबाचे खर्चही वाढतंय. त्या खर्चाला आळा आपल्याला घालायचा आहे. क्षेत्र वाढतंय, खर्च वाढतोय, रेट घटताय. इथं आपल्याला इथून पुढं कमीत कमी असंच गृहीत धरून चाला का आपल्या डाळिंबाच्या प्लॉटला 50 रुपये रेट गृहीत धरून चाला. भविष्याचा विचार मी तरी असाच विचार केला, असाच खर्च आपल्याला करायचा आहे की आपल्या डाळिंबाच्या प्लॉटला 50 ते 60 ते 70 रुपयाच्या दरम्यान आपल्याला रेट भेटतील. अशाच हिशोबाने आपल्याला खर्चाचं नियोजन करायचंय. किंवा आपल्याला आपण कोणी मार्गदर्शक ठेवतोय, त्या मार्गदर्शकाला सुद्धा विचारा का तू माझ्या डाळिंबाच्या प्लॉटचा खर्च कितीपर्यंत घेऊ जाशील, माझं उत्पन्न अंदाजे किती निघू शकतं आणि मला ह्या ठरलेल्या रेट प्रमाणे एवढे पैसे वाचू शकता का, तरच तुम्ही पुढच्या बाराचं नियोजन करा. मित्रांनो, आपण ऑनलाईन कन्सल्टिंग चालू केलेली आहे. कोणाला जर ऑनलाईन प्लॉट रजिस्टर करायचे असतील तर मला या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. आपण ते प्लॉट रजिस्टर करायचं चालू केलंय. नॉमिनल फी आपण घेतोय, व्हिजिटची फी आपली वेगळी असते. मित्रांनो, आता थोडं आपण डाळिंबाच्या समस्यांवर बोलू. डाळिंबाला कमीत कमी 5 प्रकारच्या जमिनीतल्या बुरशा त्रास देतात. 5 प्रकारच्या, ही गोष्ट लक्षात घ्या. 5 प्रकारच्या जमिनीतल्या बुरशा आपल्या डाळिंबाला त्रास देत असतात. सगळ्यांची काम करण्याची पद्धत वेगळी. मी आज ती तुम्हाला समजून सांगतो. मित्रांनो, सिरॅटोसिस्टिस एक बुरशी आहे. ती पण मुळाद्वारेच काम करते. ती पण मुळांची जलवाहिनी बंद करते. हिचं सुद्धा काम असं वेगळं आहे. एक फुलंब्रियाटा एक बुरशी आहे. ही फुलंब्रियाटा बुरशी ही पण तुमच्या मुळावरच अटॅक करते, मुळांना सडवायचं काम करते. मुळं तुमचे सडल्यानंतर त्यांना अन्न घेता येत नाही, पाणी घेता येत नाही. अशा 3री नंबरची बुरशी फिजोरियम, ही अन्नवाहिन्या सडवते. म्हणजे तुमच्या झाडाचा फ्लोएम, बाहेरची साल, झाडाला 2 साली असतात. एक अन्न वरती नेते, तिला फ्लोएम म्हणतात. एक अन्न खाली आणते, तिला झायलेम म्हणतात. टीका खाली आणते. जेव्हा झाडाचं अन्न, पाणी, अन्नद्रव्य हे झाड वरती नेतं, ते पान त्या क्लोरोफिल तयार होतं. इथं पानामध्ये अन्न शिजवलं जातं सूर्यप्रकाशामध्ये. ते शिजवलेलं अन्न डायरेक्ट तिथून लगेच फळाला नाही भेटत. ते शिजवून परत झाडाच्या झायलेम मधून खाली जातं, मुळामधून परत ते वरती येतं. म्हणजे मुळामध्ये उरलेलं अन्न मुळामध्ये स्टोअर होत राहतं. झाडाच्या कोणत्याही झाडाची सिस्टम अशी आहे, झाडाचा 70% अन्नसाठा हा मुळांमध्ये असतो. राहिलेला तुमचा 30% अन्नसाठ्यामधला 20% जवळजवळ खोडात असतो आणि राहिलेला फक्त 10% अन्नसाठा हा तुमच्या पानांमध्ये वगैरे फळांमध्ये वगैरे असतो. ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. मित्रांनो, ही फिजोरियम अन्नवाहिन्या सडवते. त्याच्यानंतर फायतोप्थोरा ही जलप्रेमी बुरशी आहे. जेव्हा तुमच्या बागेत खूप पाणी वाईल किंवा पाणी तुंबेल, आता आपण बेड पाडतो पण मध्ये जर बेड खोल राहिलं आणि ड्रिपचं पाणी पुढे जवळ साचलं का तिथे ही तयार होते. हा एक वॉटर मोल्ड प्रकार आहे. याला खरी बुरशी म्हणत नाही, हा एक वॉटर मोल्ड प्रकार आहे. ज्या वेळेला तुमच्या बागेत पाणी वाहील त्या पाण्याच्या द्वारे हा वॉटर मोल्ड पसरला जातो आणि हा झाडाच्या फ्लोएमवर अटॅक करतो आणि झाडाच्या बुंदाजवळ हा अटॅक होतो. आणि डिंक्या आपण म्हणतो, डिंक्या म्हणजे हा फायटोप्थोरा आहे. डिंक्या जर दिसला, प्रत्येकीचं काम वेगळं आहे, प्रत्येकीचं औषधही वेगळे, प्रत्येकीचं नियोजन पण वेगळं, प्रत्येकीचा येण्याचा कालावधी पण वेगळा आहे. त्याच्यानंतर मॅक्रोफिनिया हा बुरशी आहे ना, अति ताण पाडल्यावर जेव्हा जास्त फळं बागेत असतील, बागेवर जास्त स्ट्रेस आला
बऱ्याच जण म्हणतात माझ्या बागेची यावर्षी लय पानं पिवळी पडली, त्या झाडावर जास्त फळं होते. अति ताण जिथं पडला पाण्याचा सुद्धा, अति ताणावरती जास्त प्रेम करते. ज्यादा जिथं पाणी खूप कमी होईल तिथे अटॅक करते आणि मग आपले पानं पिवळे पडता. आपण म्हणतो जा स्ट्रेसमध्ये गेलं तिथं मुख्य कारण आपलं फळं हे असतं. थोडा थोडा पाऊस आता पण चालू झालेला आहे. एकच बुरशी राहिली, रायझोक्टोनिया नावाची एक बुरशी आहे. ही लहान रोपावरच अटॅक करते. म्हणजे जेव्हा तुमचं रोप नर्सरीमध्ये असतं ना, त्या नर्सरीमध्ये ती बुरशी अटॅक करते. रायझोक्टोनिया नाव आहे तिचं. थोडे नाव अवघड आहे त्याच्यामुळे लिहून घेतलेले, तेवढे सहकार्य राहू द्या. या बुरशा कमी करण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या बागेमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं गरजेचं आहे. तुमच्या त्या तणांमुळे वाढवा, आच्छादनाने वाढवा, शेणखताने वाढवा, बाकीच्या भरवशानं यांनी पाठवा. तिथं आपल्याला 22 M45 रिडोमिल एकत्र करून बोर्ड मिश्रण या असे हे सोडा, ट्रायकोडर्मा, निमॅटोड कमी करा, ट्रायकोडर्मा, सुडोमोनासचा वापर करा. सर्वांना कारणीभूत निमॅटोड आहे. निमॅटोड मित्रांनो आपल्याला मागच्या वर्षीही होता तर यावर्षी राहणारच. निमॅटोडला एक नेमागार्ड म्हणून चांगलं औषध आलंय मित्रांनो. त्या औषधाचा वापर तुम्ही तुमच्या बागेमध्ये 1 ते 1.5 लिटर करा. निमॅटोड पूर्ण गायब होतो. फक्त स्वच्छता काय ठेवायची का, तुम्हाला हँड ग्लोव्ह वापरायचे, पूर्ण कपडे घालायचे, मास्क वापरायचा, गॉगल वापरायचा. कारण इतकं कडू होतं ते आणि जेवण सुद्धा जात नाही ते. हे नेमागार्डचा वापर तुम्ही करा, तुमचा नेमॅटोड कंट्रोल होईल. नेमॅटोड कंट्रोल झाला का तुमच्या बाकीच्या पण फिजोरियम सारख्या बुरशा मुळामध्ये एंटर करणार नाही, तुमचं झाड स्ट्रेसमध्ये जाणार नाही, तुमच्या बागात त्याला येणार नाही. परत आर्वेनिया कोर्टेवर खूप चालू झालं, त्याच्यामुळे आम्ही मध्ये घरात येऊन व्हिडिओ काढतोय. मित्रांनो या बुरशांचा योग्य माहिती घेऊन आपण जर वापर केला, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यांचा जर व्यवस्थित वापर केला आपला, तर ह्या बुरशांवर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं नेमॅटोड कंट्रोल ठेवा. बऱ्याच जणांचे बरेचशा औषधांचे सूचना आहे. पॅसिलोमायसिसचा वापर करा पावसाळ्यामध्ये, तिथे तुम्हाला नेमॅटोड कंट्रोल मिळेल. तसंच तुम्ही हे नेमागार्ड जे नवीन औषध आलंय, काय कंपनी त्याची, मी कंपनीचं नाव वगैरे टाकतो तिथं, मी त्यांचा नंबर पण टाकतो, त्यांना संपर्क करा, रिझल्ट घ्या औषधाचे आणि 100% तुम्हाला त्याचा फायदा इथं होईल. मित्रांनो आपले व्हिडिओ हे ब्रँडेडच लोक बघता. काही व्हिडिओ असे मला काही कमेंट येत आहे किंवा काही हे येत आहे की तुम्ही हे करा, काय हिंदीमधून व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो हिंदीमधून सुद्धा व्हिडिओ आपले प्रसारित होतात. तिथं आपले व्हिडिओ त्यांच्या लँग्वेजनुसार दिसतात. फक्त जास्त मोठा व्हिडिओ असला तर तो त्या लँग्वेजमध्ये दिसत नाही. पण युट्यूबवर आपल्याला कोणत्याही व्हिडिओला लँग्वेज चेंज करता येते मित्रांनो. त्याच्यामुळे युट्यूबवर सुद्धा हे व्हिडिओ बघा, खाली लिंक दिलेली आहे. युट्यूबवर सुद्धा वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही तयार करतो. धन्यवाद.